हॅलो एव्हरीवन, कसे सर्व. आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण आय पी एस सी स्टार्ट केलं होतं. आय पी एस सी नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यामध्ये जर बेसिक रूल बघितले होते की तुम्ही प्रिफिक्स म्हणजेच काय, वर्ड रूट सफिक्स कशाला म्हणतात, सेकंडरी म्हणजे काय, प्रायमरी वगैरे ते सगळं डिस्कस केलं आपण आणि काही एक्झाम्पल पण घेतले होते आणि आपण अल्केनचा पार्ट कंप्लीट केला आहे, बरोबर की नाही. आता आपण नेक्स्ट बघणार आहे तो म्हणजे अल्किन. अल्किनमध्ये काय होणार, तुम्हाला डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड कशामध्ये, सॅच्युरेट कार्बन म्हणजे काय, अनसॅच्युरेट कार्बन, सगळं आपण डिस्कस केलं मागच्या वेळेस. जर तो टॉपिक बघितला नसेल तर तुम्ही तो बघा, कारण की पुढे सगळे हे रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याच्या पुढे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. हे जर तुमचं बेसिक लक्षात असेल तर तुम्हाला एकदम इझी कुठलंही एक्झाम्पल येऊ सुद्धा तुम्हाला एकदम इझिली नेम तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे. तर आपण नेमिंग देत होतो, आय पी एस सी नॉमेनक्लेचर करत होतो. आता जस्ट एक्झाम्पल बघणार आहेत की आता आपण रूल कुठले कुठले बघितले, 5 प्रकारचे रूल बघितले होते, बरोबर की नाही. जसं मी 1 मिनटात सांगतो तुम्हाला की आय पी एस सी म्हणजेच काय, की इंटरनॅशनल युनियन ऑफ द प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. त्यामध्ये 5 रूल होते. ते म्हणजे तुमचा फर्स्ट रूल होता की जस्ट सिलेक्ट, तुम्हाला फर्स्ट तुमच्या ते लॉंगेस्ट स्ट्रिंग सिलेक्ट करायची होती. सेकंड रूल होता की तुम्हाला नंतर मग कशाला नंबर द्यायची, ब्रांच आणि किंवा एखादा साईड चेन वगैरे असेल त्याला नंबरिंग द्यायची. थर्ड रोलमध्ये तुम्हाला काय करायचं होतं की पोझिशन त्याची ब्रांचची तुम्हाला काय करायची, मेन्शन करायची होती. मेन्शन केल्यानंतर मग हा फोर्थ रूल, त्याच्यामध्ये 2 किंवा मोर ब्रांचेस असेल तर सेम पोझिशनला असेल तर तुम्हाला ट्राय तुम्ही काय यूज करणार ते केलं होतं. ठीक आहे. फोर्थ रूलमध्ये ते झाल्यानंतर मग फिफ्थ रूल होता तुमच्याला की जर सेमच असतील म्हणजे तुमचे जे एकाच याच्यावरती असतील तर तुम्ही काय करू शकता की लोवेस्ट सम रूल आणि अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये पण तुम्ही त्याच्यावाले नेमिंग देऊ शकता. ठीक आहे. इथपर्यंत आपला आज कंप्लीट होता. नेक्स्ट रूल नंबर 5पर्यंत आपण कंप्लीट केलं आहे. आता रूल नंबर 5 नंतर आपल्याला बघणार आहे रूल नंबर 6 काय आहे. ठीक आहे. अल्किनचा पार्ट आहे. तर रूल नंबर 6पासून आपण स्टार्ट करूया. एकदम इझी आहे. तुम्ही हा बेसिक पार्ट बघा आधीचा, म्हणजे तुम्हाला हे कंटिन्यू हे सगळे तुम्हाला रूल कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा, तुम्हाला इझिली अंडरस्टँड होणार आहे. ठीक आहे. आता रूल नंबर 5 काय म्हणतो आहे की 6 नंबरचा रूल आहे की तुम्ही जर सपोज जर मल्टिपल बॉन्डेड असतील, मल्टिपल बॉन्डेड म्हणजेच काय की एखाद्या ठिकाणी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल एक्झाम्पलमध्ये, तर तुम्ही कशी नंबर द्या, आधी प्रेफरन्स कोणाला देणार आहे तुम्ही. मग नेमिंग वगैरे ते 5th रूलपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत. पण आता नेक्स्ट तुम्ही काय सांगता की सेकंड आणि थर्ड म्हणजे जसं तुमचा मल्टिपल बॉन्डमध्ये डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असेल. ठीक आहे. सॉरी मी सेकंड थर्ड बोलली. डबल आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर तुम्ही अशा वेळेस काय करणार आहे, तर तुमचा एक 6 नंबरचा रूल आहे की त्याला तुम्ही आधी काय करणार, प्रेफरन्स देणार आहे. कळतं आहे. आधी तुम्हाला प्रेफरन्स देणार, नंतर तुम्ही सांगू शकता की ते मल्टिपल बॉन्ड जिथपर्यंत त्यांची पोझिशन जी असणार आहे ती पण तुम्हाला मेन्शन करायची इथं. हां. आता बघा फॉर एक्झाम्पल ते रूल पण लक्षात ठेवायचे. आधी काय केलं आपण, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली आहे. एक लॉंग चेन तुम्ही सिलेक्ट करणार आहे. आता याच्यामध्ये किती नंबरिंग देऊन द्या. इझिली जसे तुम्हाला बेसिक आधी सांगितलं होतं तसे पाहिजे. आपण काय केलं आहे, राईट पण आणि लेफ्ट पण दोघी साईडकडनं आपण काय केलं आहे, नंबरिंग देऊन दिली. 1 2 3 4 5 आहे. 1 2 3 4 5 नंबरिंग देऊन दिली. ठीक आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला दिसलं जे की डबल बॉन्ड आहे. ठीक आहे. आधी किती नंबरची रिंग आहे, 5 नंबरची. ठीक आहे. एक एक पार्ट बघत जायचा आहे. आधी तुम्हाला काय सांगितलं, मग तुम्ही सगळ्यात पहिलं काय की जिथं डबल बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड म्हणजे जिथं मल्टिपल त्यांना तुम्हाला काय करायचं, आधी तुम्हाला काय करायचं ते लक्षात घ्यायची, कुठली पोझिशन आहे ती लक्षात घ्यायची. आधी तिथून नंबरिंग स्टार्ट करायची. आता इथून किती नंबरवर येते, 1 2 3 थर्ड नंबरवर येतं आणि इकडनं 1 आणि 2 नंबरवर येतं. मग तुम्ही काय करणार, 2 मेन्शन करणार, बरोबर की नाही. आता बघा तुमचा जो तुमचा साईड चेन आहे किंवा जो कुठला तुमचा ग्रुप अटॅच आहे तो कुठल्या याच्यावर आहे, 4th नंबरच्या याच्यावर आहे. मग तुम्ही काय लिहिणार की 4 नंबरला कुठला आहे, ब्रोमो. ओके. ब्रोमो. आणि ही किती नंबरची लिही, 5 नंबरची, बरोबर की नाही. पेंट. आणि तुमचा डबल बॉन्ड कुठे आहे, 2. आणि काय आहे, डबल बॉन्ड आहे म्हणून काय यूज करणार तुम्ही, ENE यूज करणार, बरोबर की नाही. जर सिंगल बॉन्ड राहिला असता तर तुम्ही काय यूज केला असता, ANE यूज केला असता. हे तुम्हाला माहिती आहे. ओके. आता पुढे नेक्स्ट फॉर एक्झाम्पल दुसरं आणखी एक्झाम्पल घेऊन घेतलं आपण. इथं पण काय करणार तुम्ही, ब्रांच तुम्ही जस्ट नंबरिंग देऊन देणार आहे. ह्यामध्ये पण सेम आहे. नंबरिंग तुम्ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. तुमचा पहिला काय आहे की लॉंगेस्ट चेन तुम्हाला सिलेक्ट करायची. नंबरिंग देऊन द्यायची 1 2 3 4 5. इकडं पण दोघी साईडकडे नंबर दिले. नंबरिंग दिल्यानंतर आता बघायची आपल्याला की जो तुमचा मल्टिपल बॉन्ड जिथं असणार आहे की कुठल्या साईडने जवळ येते. इथं 1 2 3 नंबरला, इथं 1 आणि 2 नंबरला येते, बरोबर की नाही. मग तुम्ही सांगू शकता की 4 नंबरला काय तुमच्याकडे मिथिल ग्रुप आहे, बरोबर. 4 मिथिल काय सांगितलं, मग किती नंबर आहे, पेंट. आणि किती नंबरला आहे तुमचा, 2 नंबरला, म्हणून 2. आणि काय ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे काय तुम्ही यूज करणार आहे, YNE यूज करणार आहे, बरोबर की नाही. 4 मिथिल पेंट 2E.
ओके. आणि जेव्हा तुम्ही नाव वगैरे देतात ना, जेव्हा नंबर असते तेव्हा डॅश करायची, हे तर लक्षातच ठेवायचं, कारण की इथं पण मार्क तुमचे कट होऊ शकतात. डॅश द्यायचा आणि जसं नाव नेमिंग वगैरे लिहितं तेव्हा तुम्ही तिथं पेज द्यायचा नाही, कंटिन्यू लिहत जायचं आहे. ठीक आहे. डाय ट्राय असेल तर तुम्ही तिथं कॉमा वगैरे म्हणजे पुढे बघणार द्यायचं, मग तुम्हाला लक्षात येईल. जसं ह्या प्रकारे राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा रूल नंबर 8. आता रूल नंबर 8 काय सांगतो बरं का, की जर पोझिशनमध्ये जर डबल आणि मल्टिपल बॉन्ड, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड हे सेम फ्रॉम द बोथ साईड, दोन्ही साईडने जर सेम असतील तर तुम्ही काय करणार. मग अशा वेळेस तुम्हाला काय प्रेफरन्स घ्यायचं आहे, कोणाला तुम्ही काय करणार, ब्रांचला पहिले प्रेफरन्स देणार. कळतं आहे, पहिले ब्रांचला. जर दोघी साईडकडे जर सेम नंबरवर येत असेल तर तुम्ही नेक्स्ट काय करणार, मग विल बी द गिवन टू द ब्रांचवरती तुम्ही येणार आहे. ठीक आहे. आता नंबरिंग द्या. आधी तुम्ही काय करणार, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. फर्स्ट तुमचा रूल काय, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट. नंबरिंग देऊन दे 1 2 3 4 5 6 नंबरिंग दिला. दोघी साईडकडे द्यायचं, लेफ्ट साईडकडे राईट साईडकडे दोघी साईडकडे तुम्ही दिलेत, बरोबर की नाही. नेक्स्ट तुम्ही काय सांगितलं, आधीच सांगितलं की तुम्ही काय करणार. आता बघा इथून काय येतो आहे 1 2 3, 3 नंबरवर डबल बॉन्ड आहे. 1 2 आणि 3, 3 नंबरवर डबल, म्हणजे दोघी साईडकडनं बोथ साईडकडनं तुमचा कसं आहे, सेम कार्बनवरती तुमचा काय येतो, डबल बॉन्ड येतो, बरोबर की नाही. डबल बॉन्ड मल्टिपल बॉन्ड तुमची सेम कार्बन याच्यावरती येत आहे, सेम नंबरवरती येत आहे. तर तुम्ही काय करणार, मग प्रेफरन्स कोणाला देणार. मग आता जस्ट तिथं जी पण ब्रांच अटॅच असेल, कुठला पण ग्रुप जिथं अटॅच असेल ना त्याला तुम्ही आधी लिहिणार आहे, बरोबर की नाही. आता बघा मग नंबरिंग कशी देणार, मग तुम्ही आता तर हा तुम्ही काय देणार 1 2, आता काय देणार तुम्ही 2, बरोबर. 2ला कुठला ग्रुप, मिथिल ग्रुप अटॅच आहे, बरोबर. किती नंबरची आहे 6 म्हणून काय तुम्ही सांगितलं, वर्ड रूट करणार 6, बरोबर की नाही. काय लिहिणार, मग हॅक्स लिहिणार, HEX हॅक्स, बरोबर की नाही. 2 मिथिल हॅक्स किती नंबरवर आहे तुमचा, हा 3 नंबरवर आहे. डबल बॉन्ड 3 आणि डबल बॉन्डसाठी काय यूज करता तुम्ही, आणि झालं तुमचं नाव 2 मिथिल हॅक्स 3. ठीक आहे. आणखी एक्झाम्पल घेऊन घ्या. आता इथं पण नंबरिंग दिली, दोघी पण तुमचे आपण काय केलं सेम याच्यावर दिलं आहे. आता इथं फक्त ग्रुप चेंज केला, आपण ब्रोमो दिला आहे. ठीक आहे. मग इथं काय लिहिणार तुम्ही 2 ब्रोमो हॅक्स, आणि तिथं काय आहे तुमचं लक्षात ठेवायचं, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये एकदम लक्षात ठेवायचं आहे की काय होणार आहे, हॅक्स 3 YNE ट्रिपल बॉन्ड म्हणून काय लावणार आपण, YNE लावणार आहे. म्हणून तुम्हाला सांगते की मागचा पार्ट जर बघितला असेल तर बघा, म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार नाही. आता मी काय करते, ह्या ब्रोमोची म्हणजे कुठला पण ग्रुप घ्या, वॉटवर जो काय घ्या. आता इकडे नंबर देणं आपण आधी इकडनं देऊन बघूया. एक्झाम्पल चेंज केलं आहे फक्त मी, हे ह्या प्रकारे घेतलं. दोघी साईडकडे आपण काय केले, आधी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, बरोबर. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, नंबरिंग देऊन द्या. दोघी साईडकडनं नंबरिंग द्यायची, नंबरिंग दोघी साईड करत जायची, म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आता तुमची काय होते, आता इकडनं पण 1 2 3 वर येतो आहे, 1 2 3 वर येतो आहे, बरोबर की नाही. ट्रिपल बॉन्ड. मग तुम्ही काय करणार, ब्रांच सिलेक्ट केली, किती नंबरवर आहे 2 नंबरवर. इकडनं काय येईल 2 नंबरवर. मग तुम्ही काय लिहिणार 2 क्लोरो, काय लिहिलं आहे क्लोरिन लावलं म्हणून मी क्लोरो लिहिला. 2 क्लोरो किती नंबरची रिंग आहे, हॅक्स, आणि काय लिहिणार 3 नंबरवर आहे. मग तुम्ही काय 3 आणि ट्रिपल बॉन्ड म्हणून काय यूज करणार तुम्ही, YN यूज करणार, म्हणजे 2 क्लोरो हॅक्स 3 या प्रकारे. ठीक आहे. आता रूल नंबर 9, हे रूल नंबर तुम्हाला आणखी रूल आहेत ते आपण पुढे डिस्कस करणार, जसे एक्झाम्पल येते ना तसे डिस्कस करत जाणार. पण तुमचे हे बेसिक रूल तुमच्या लक्षात आलेच पाहिजे. हे जर लक्षात आलं तर कसलं पण एक्झाम्पल असू दे तुम्हाला एकदम इझी जाणार आहे. हो. आणि जर व्हिडिओ जर हेल्पफुल वाटलं ना फ्रेंड, तर जर नवीन असणार तर सबस्क्राईब देखील करा आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये शेअर करा, लाईकही करा. आता बघा रूल नंबर 9 काय सांगतो आहे की तुमचे जे पण असणार आहे, जे पण 2 और मोर डबल बॉन्ड जे पण मल्टिपल बॉन्ड वगैरे असणार आहे, तर तुम्ही काय यूज करणार की डाय ट्राय, म्हणजे जास्त जर असतील तर तुम्ही डाय ट्राय यूज करू शकता. ठीक आहे. टेट्रा पुढे आहे मग पॉली वगैरे, पण डाय ट्राय तुम्ही असं जसं एकदम तुम्ही जस्ट लिहू शकता. आणि नंतर हे तुमचं लोवेस्ट सेम रूल पण तुम्हाला इथं यूज करायचा. आता तो कशा प्रकारे एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलवर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होणार आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला नंबर कुठलं तरी एक्झाम्पल दिलं असेल. आता आपण जर ब्रॉन्झ तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, आधी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करतो. तर लॉंगेस्ट चेन तुम्हाला ही दिसते, तुम्ही तर ही करणार नाही. 1 2 3 4 5 इथं 5 येतात, मग 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 हे करणार का नाही, जी लॉंग असेल ती करणार. म्हणून काय येतात ती 7 येतात, म्हणून आपण काय करणार लॉंगेस्ट चेन आपण दोघी साईडकडनं नंबरिंग दिली आहे, लेफ्ट पण आणि राईट पण. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात येऊन गेलं की ही काय एक 7 नंबरची रिंग आहे, बरोबर. आता तुम्हाला काय सांगितलं लोवेस्ट सेम रूल. आता बघा तुम्हाला लक्षात येऊन गेलं की इथं पण डबल बॉन्ड आहे, इथं पण डबल बॉन्ड. मग याच्यामध्ये तुम्ही अशा टायमाला काय करणार, बरोबर की नाही. मग आता तुम्ही काय करणार लोवेस्ट रूल यूज करणार आहे. लोवेस्ट रूल म्हणजे ज्यांची जी पण हे येणार आहे व्हॅल्यू येणार आहे ती सगळ्यात कमी असणार, लोवेस्ट असणार आहे ती तुम्हाला काय करायचं इथं त्याचं नेमिंग सुरुवात करायची. ठीक आहे. दोघी साईडकडनं नंबरिंग दिलं आहे. आता फर्स्ट तुमचा काय 2 नंबरवर आहे,
2 आणि तुमचा सेकंड ब्रांच कशा होते 6 नंबरवर होते. 2 + 6 किती होतात 8 होतात, बरोबर की नाही. आणि नंतरचं तुमचं काय 1 ही एक ब्रांच तुमची 1 नंबरवर आहे. आणि नेक्स्ट 1 2 3 4 आणि तुमची सेकंड कुठली येते 5 नंबर होते. म्हणजे 1 आणि 5 किती होता 6 होता. मग लोवेस्ट कुठला दिसतो तुम्हाला 6, ऑब्वियसली 6. मग तुम्ही काय करणार आहे, मग लोवेस्टपासून सुरुवात देणार आहे. म्हणजेच काय होणार तुमचा हा 4 नंबरचा मिथिल ग्रुप आणि 7 नंबरची रिंग म्हणून काय हेप्ट आणि 1 करता आहे. कारण की 1 नंबरला आहे म्हणून आपण काय करतो लोवेस्ट सम रूल यूज करतो आहे. म्हणून फर्स्ट नंबरला जी आली ती लिहिली 1 आणि कुठल्या नंबरला आहे 5. 1 आणि 5 नंबरला काय आहे डाय. म्हणजे तुम्ही काय करणार आहे 2 आहेत ना 2 लाईन आहेत म्हणून तुम्ही काय डाय यूज करतायत, कळतं की नाही. डाय ट्राय मी तुम्हाला आधीच बोलली की ते तुम्हाला यूज करायचं. म्हणजे डाय यूज केला आणि तुमचा काय डबल बॉन्ड आहे कळतं आहे. डबल बॉन्ड म्हणून तुम्ही काय ना ENE लावणार आहे. ओके, इथपर्यंत काढलं तुम्हाला. ENE तुम्ही कम्प्लीट करा. आता रूल नंबर तुमचा 10. आता रूल नंबर 10 काय आहे सगळ्यात इझी अँड सिम्पल रूल आहे. आता बघा याच्यानंतर काय 2 और मोर. आता डबल बॉन्डसाठी बघितलं तर तुम्ही ट्रिपल बॉन्डसाठी पण तेच करणार आहे. ठीक आहे, लोवेस्ट सम रूल यूज करा आणि डाय ट्राय यूज करणार आहे. ठीक आहे, आता नंबर दिलेलं आहे तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे त्याच्याने नंबरिंग देऊन द्या. आधी तुम्ही काय केलं लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली 1 2 3 4 5 6 7 आणि 8 नंबर आहे दोघी साईडकडनं दिले. आता तुम्हाला लक्षात येईल की इथं 3 आहे. ठीक आहे, 1 2 3 3वर आलं आहे. एक कुठे आला आहे तुमचा 6वर आहे. 3 + 6 9 होता. आणि सेकंड तुमचं काय हा 2वर आली आहे आणि नंतर कुठली आली 5वर आली म्हणजे 7. जो लोवेस्ट रूल आहे तो तुम्ही घेतला आहे कळत आहे 7. मग तुम्ही नंबरिंग देणार आहे की 4 तुमचा 4 नंबरला काय 1 2 3 4 4 नंबरला काय तुमचा ब्रोमो ग्रुप अटॅक आहे म्हणून काय नाही ब्रोमो किती नंबरची रिंग आहे 8 नंबरची म्हणून काय नाही ऑक्ट आणि 2 आणि तुमचं काय 5 नंबरला आहे म्हणून काय नाही डाय आणि ट्रिपल बॉन्ड म्हणून काय YNL यूज करणार आहे. आय थिंक इथपर्यंत कोणालाच कन्फ्युजन नसणार आहे. एकदम इझी रूल आहे हे. तुमचे जर एकदम 2 पार्ट झालेत ना तर तुम्ही इझिली कशा पण प्रकारचे एक्झाम्पल येऊ द्या तुम्ही सॉल्व करू शकता. आता बघा अल्किनमध्ये आता जर चालू जे टॉपिक तर मी अल्किनचं कंप्लीट करून घेते. आता मी मागच्याच टॉपिकमध्ये सांगितलं की आपण अल्किन घेणार आहे. अल्किन म्हणजेच काय तुमचा जो ENE तिथं फक्त ENE लावणार. म्हणजे मी तेच डिस्कस केलं. आता जे 10 रूल तुमचे जे सांगितलेत ना मी तेच फक्त इथं तुम्हाला अप्लाय करायचे आहे. आधी तुम्ही काय केलं सगळ्यात पहिला रूल म्हणजे तुम्हाला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे कळतं. इथं डबल बॉन्ड आहे म्हणून तुम्ही काय यूज करणार ENE यूज करणार आहे. सिंगल बॉन्ड होतं म्हणून तुम्ही काय यूज करता ENE यूज करत होता, बरोबर की नाही. नंतर तुम्ही सांगू शकतात की हेच रूल मी तुम्हाला इथं फक्त डिटेलमध्ये डिस्कस करते कळतं आहे. द कार्बन आउट ऑफ द पॅरेंट नंबर ऑफ द सच द कार्बन ॲटम कंटेन डबल बॉन्ड. तुम्हाला मिनिमम पॉसिबल नंबर जे तुम्हाला आता जे पण डिस्कस केले ते फक्त एक्झाम्पल घेऊन मी इथं सॉल्व केलेले आहेत. ठीक आहे, आता लोअर नंबर ऑफ द कार्बन ॲटम जस्ट एक्झाम्पल घेतलं तुम्ही आधी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठे नंबरिंग कुठून देणार आहे जिथं तुमचे बॉन्ड असणार आहे मल्टिपल बॉन्ड. म्हणजे डबल बॉन्ड जिथून फर्स्ट येतो तुम्ही फर्स्टला देणार ऑब्वियसली. ठीक आहे ना, 1 ब्यूट इन म्हणणार सिम्पल किंवा ब्यूट 1 इन 2 म्हणू शकता. म्हणजे 1 तुमची ही 1 2 3 4 ब्यूट आणि डबल बॉन्ड म्हणून ENE कळतं आहे. नंतर तुम्ही सांगू शकता की नंबरिंग पण देणार जिकडं जवळ असेल इकडं पण जवळ आहे तिकडं पण नाही दोघी साईडला तुम्ही नंबरिंग देऊन द्या आणि इझिली तुम्ही काय सांगता 2 ब्यूट इन म्हणू शकता. आता तुम्हाला माहिती आहे की डबल आणि आता जसं सांगितलं की ब्रांचला आपण काय करणार आधी प्रेफरन्स देणार आहे जर तुमच्याला हे असणार आहे. ठीक आहे, तर नंबरिंग देणार आहे तुम्ही 4 मिथिल. नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता ह्या प्रकारे. ठीक आहे, जसं एक्झाम्पल घेतले आहेत बाकी काय नाही केलं आहे. फक्त आपण डाय आणि ट्राय कधी यूज करायचं टेट्रा कधी होते पण तुम्हाला मी मग असेच सांगितलं. आता 1 आणि 3 नंबरला तुमचाला काय आहे 1 आणि 3 नंबरला तुमचा डबल बॉन्ड म्हणून डाईन लिहिला आहे पण ब्युटाडाईन. या प्रकारे बाकीचे पण अदर एक्झाम्पल आहे. ठीक आहे, इझी आहेत एक्झाम्पल पण सांगण्यासाठी आणि आता जे 10 रूल डिस्कस केले ना तेच तुम्हाला इथं दिलेले आहे. ठीक आहे, आता अल्काईनचं पण त्याच प्रकारे अल्काईनचं पण काय जिथं आता इथे ट्रिपल बॉन्ड दिला आहे तर तुम्हाला पण इथे काय तीच रूल आहे सेम टू सेम सगळेच रूल्स सेमच आहेत. तुम्हाला आधी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. नंतर बॉन्डेडची जिथं बॉन्डेड असणार तुमच्याकडे जे बॉन्ड असणार मल्टिपल बॉन्ड जिथं असणार ते त्याची काय करायची पोझिशन पण मेन्शन करायची. ठीक आहे, आणि जर दोघी साईडकडे सेम असतील तर तुम्ही काय करू शकतात मग नंतर ब्रांचवर जाऊ शकतात. ह्या प्रकारे जसं एक्झाम्पल आहे की जसं एक्झाम्पल दिले 1 2 3 4 ब्यूट झाला 4 म्हणजे ब्यूट आणि तुमचा 2 नंबरवर 2 आणि ट्रिपल बॉन्ड म्हणून YNE तुम्ही लावला आहे. ठीक आहे, इथं पण त्याच प्रकारे केलं आहे की तुमचा 4th नंबरला मिथिल ग्रुप आहे 2 हेक्साईन. तुम्हाला काय कन्फ्युजन तुम्हाला कमेंट करा. ठीक आहे, आणि इंस्टा आयडीला पण फॉलो करू शकता. इंस्टा आयडी पण शीतल गिरा असेच आहे. ओके, तर तुम्हाला काही कन्फ्युजन वगैरे असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता इथं पण अशा प्रकारे ब्रांच वगैरे दिली तर तुम्ही ते ब्रांचची पण नंबरिंग वगैरे राईट डाऊन करायची. तुम्हाला लिहिली तुम्ही 3 4 डायप्रोपिल 1 3 हेक्साडाईन 5. ओके,
तेच एक्झाम्पल आहे, तशाच प्रकारे आपल्याला सॉल्व करायचे. आता 5 डायमिथिल 1 हेक्झिन तुम्ही नंबरिंग दिली, दोघी साईडकडे नंबरिंग द्यायची. लॉंगेस्ट चेन तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर लॉंगेस्ट चेनला सिलेक्ट करावी लागणार आहे. दोघी साईड नंबरिंग दिल्यानंतर मग ज्याच्यावरती तुम्हाला आधी येणार आहे, तुम्हाला माहिती आहे की आता हे 5th नंबर आहे आणि तुम्हाला बघा डबल बॉन्ड आहे म्हणून तुम्ही काय केलं, याला प्रेफरन्स दिला, बरोबर की नाही. म्हणजे 1 नंबरिंग तुम्हाला काय सांगू शकता तुम्ही, 5 नंबरवर काय 2 मिथिल ग्रुप आहे म्हणून काय डाय यूज केला आहे, आणि 2 मिथिल ग्रुप आहे म्हणून मिथिल लावला आहे. म्हणजे 5 डायमिथिल 1 हेक्स, किती नंबरची 1 2 3 4 5 6 नंबर दिलेत ना, म्हणजे 6 म्हणजे हेक्स. 6 नंबरला काय होतं, आपण दोघी साईड करणार नंबरिंग द्यायची, बरं हे विसरू नका. आणि हेक्स इन काय आहे तुमचा डबल बॉन्ड म्हणून काय करा ई यांनी लावणार. ठीक आहे, ट्रिपल बॉन्ड राहिला असेल तुम्ही काय लावणार वायने लावणार. ओके, या प्रकारे असे भरपूर प्रकारचे एक्झाम्पल आहे. तुम्ही जेवढे एक्झाम्पल प्रॅक्टिस करणार ना तेवढं तुम्हाला इझी जातील. ठीक आहे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आणखी एक्झाम्पल पाहिजेत की नाही. ठीक आहे, आता ह्या प्रकारे हे पण लास्ट एक्झाम्पल आहे की 1 2 3 4 5 हे नंबरिंग दिली, तुम्ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केले. 1 तुम्ही काय होतं 1 पेंट 4 इन वगैरे तुम्ही राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, आपण नेक्स्ट पार्टमध्ये आता पुढच्याला बघूयात. हॅलिक हायड्रोकार्बन काय आहेत आणि तुमचे जे पण आहेत ॲसिड अल्कोहोलिक ग्रुप वगैरे कसे त्याची नेमिंग आहे ते पण आपण पुढे डिस्कस करूया. आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन नसेल, कन्फ्युजन तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.